जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको सुद्धा झालाय। गाडीवरील हल्ल्यानंतर समर्थकांनी हा रास्ता रोको केलाय। समर्थकांकडून हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी सुद्धा अडवलंय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे संपूर्ण बंद केलेला आहे। माझ्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत। काही काय सांगाल, संपूर्ण रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे। आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि गृहमंत्री हे कुंभकर्णासारखे झोपी गेलेले, पोलीस प्रशासन गप्प बसेल। उलट आणखी पिंजऱ्याची गाडी आणली आम्हाला पकडण्यासाठी। साहेबांवर एवढा हल्ला झालेला आहे। पाहिलं तर संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने जो आहे तो बंद केलेला आहे। दादा काय सांगाल, पोलिसांमध्ये आणि तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झटापट सुरू आहे। हा जी साहेब आव्हाड साहेबांनी झालेला हल्ला आहे हा अत्यंत निंदनीय हल्ला आहे। बहुजनांच्या नेत्याला टार्गेट केलं जातंय महाराष्ट्रामध्ये। आपल्या विश्वासातील पाहिलं तर मोठ्या प्रमाणात झटापट जी आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये एकत्रित सुरू आहे। गेल्या काही मिनिटांपासून म्हणजे अर्धा तासापासून जो आहे तो संपूर्ण रस्ता रोको या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे आहे ते केलेले आहे आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी अजूनही रस्त्यावरती झोपलेले दिसून येत असतील। तर पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणात एकंदरीत झटापट जी आहे ती सुरू आहे। संपूर्ण रस्ता जो आहे तो कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी बंद केलेला आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते गाडीवरती देखील चढलेले आहेत। ठाणे आणि मुंबई असेल, घोडबंदर असेल, अशा विविध मार्गांना जो आहे तो हा रस्ता जोडतो आणि हा एक ठाण्यातील प्रमुख मार्ग आहे आणि याच रस्त्यावर जो आहे तो आव्हाडांच्या समर्थकांनी गेल्या काही तासांपासून बंद जो आहे तो पाडलेला आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।